मंजिरीवर विश्वास ठेवलास? काय गरज होती? मी मूर्ख आहे, मी विश्वासघात केला त्या मंजिरीने माझा. मला 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 वापरला, माझी मदत घेतली आणि नंतर मला असं ट्रीट केलं. हा, माझी लायकी काढली तिने. अरे हिच्यावर कोणी विश्वास ठेवू शकत नाही. हा, आणि हिची लायकी नाहीये. विश्वासघात केला माया. का 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 तिच्यावर विश्वास ठेवलास? का तिच्यावर विश्वास ठेवलास? माझी चूक आहे. तर आय ट्रस्टेड हर. सगळं खराब करून टाकलं मी. विश्वासघात केला तरी माझा. माया, काय ग? सासूबाई, मला तुम्हाला खूप महत्वाचं काहीतरी सांगायचंय. बोल, काय सांगायचं? मी यांना सांगू की नको? ह्यांच्यावर तरी विश्वास ठेवायचा का? माया, अगं बोल ना, काय सांगायचंय तुला? एक मिनिट, तुला मंजिरीबद्दल काही सांगायचंय का? तिच्याबद्दल तुला काही कळलंय का? हा, हे बघ, जे असेल ना ते खरं खरं काय ते सांग. हा, मला खरं तर काहीतरी गडबड वाटतच होती. तू 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 परवा बॅग भरत होतीस ना, तेव्हाच संशय आला होता मला. अगं बोल ना. मंजिरी जशी दिसते तशी नाहीये. ती एक विश्वासघात करणारी बाई आहे. ती खूप डेंजरस आहे. ती जशी आपल्या सगळ्यांना दिसते ना, तशी ती नाहीये. त्या दिवशी जेव्हा आपण दादासाहेबांच्या आत्म्याला बोलवण्याचा प्रयत्न करत होतो, तेव्हा एका वेगळ्याच बाईचा आत्मा आला. आणि मला असं वाटतंय की तो आत्मा मीराच्या आईचा होता. आणि मीराच्या आईच्या आत्म्याला मंजिरीने कवडीत कैद केलेला. मंजिरी दिसते तशी नाहीये. तिच्याकडे 3 कवड्या आहेत आणि त्या प्रत्येक कवडीमध्ये एक आत्मा आहे असं मला वाटतं. आणि तिच्याकडे एक खडा सुद्धा आहे. त्या खड्यासाठी मी पाहिलंय ती अशी वेडी पिशी होते. तो खडा नसला ना की तिला एकदम म्हाताऱ्या बाईसारखी दिसायला लागते. तिचे हात एकदम म्हाताऱ्या बाईसारखी वियर्ड दिसायला लागतात. यु नो, मीच तिला मदत केली तो खडा शोधण्यासाठी. कारण मीराने ना तो खडा नदीत फेकलेला मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलाय. मंजिरीने नदीत उडी मारली आणि तो खडा मिळवला तिने. त्यानंतर ती परत नॉर्मल राहायला लागली आहे ना. ती मेकअप करायला लागली, अशी छान राहायला लागली.